सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या 10 ते 12 मिनिटांच्या फक्त लेक्चरमध्ये नासाचं आर्टेमिस मिशन नेमकं काय आहे ते पूर्णपणे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. कारण या आर्टेमिस मिशन अंतर्गत एकूण 4 मिशन्स येतात. मिशन 1, मिशन 2, मिशन 3 आणि मिशन 4. आणि कोणत्या मिशनद्वारे किंवा कोणत्या मिशन अंतर्गत मानवाला किंवा पहिल्या महिलेला आणि पहिल्या नॉन व्हाईट मानवाला चंद्रावरती उतरवण्यात येणार आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यावरती राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईन पूर्व परीक्षेवरती एक क्वेश्चन तुम्हाला 100% बघायला मिळेल. आणि जे अपोलो मिशन्स होते, अपोलो मिशन्स अंतर्गत अपोलो मोहिमेअंतर्गत एकूण 17 मिशन्स होते. तर त्या 17 पैकी जे अपोलो 11 मिशन होतं, त्या 11 मिशननी पहिल्यांदा मानवाला चंद्रावरती उतरवलेलं होतं. राईट. आणि अपोलो 17 हे 1972चं शेवटचं मिशन होतं. तर याच्यानंतर म्हणजे 50 वर्षानंतर आता मानवाला परत चंद्रावरती उतरवलं जाणार आहे. तर आर्टेमिस मिशन अंतर्गत कोणतं असं मिशन आहे 1, 2, 3, 4 पैकी की जे मिशन चंद्रावरती मानवाला उतरवणार आहे ते पण आपण एक्झामच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे पाहणार आहोत. तर या लेक्चरची तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर या नंबरवरती मला मेसेज करा. मी तुम्हाला याची पीडीएफ देखील पूर्णपणे पाठवून देतो आणि आपल्याला ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला ऍड करतो. तर आता आर्टेमिस मिशन नेमकं काय आहे? तर हे आर्टेमिस मिशन 50 वर्षानंतर म्हणजे अपोलो 17 जे लास्ट मिशन होतं ते 1972 ला लॉन्च करण्यात आलं होतं. राईट. तर त्या 50 वर्षानंतर चंद्रावर पुन्हा मानव पाठवण्याचं एक लुनार किंवा चंद्र मोहीम आहे. राईट. तर हे नाव कशावरून देण्यात आलेलं आहे तर ग्रीक चंद्र देवता जी आर्टेमिस आहे त्या आर्टेमिसच्या नावावरून हे आर्टेमिस मिशन असं नाव देण्यात आलेलं आहे. तर 1972 मधील अपोलो 17 जे होतं त्याच्यानंतर मानवाला पहिल्यांदाच चंद्रावर नेण्याचा उद्देश आहे. परंतु अपोलोमध्ये एकूण 17 मिशन होते. त्या 17 पैकी जे 11वं मिशन होतं, त्या 11व्या मिशन अंतर्गत पहिल्यांदा मानवाला चंद्रावरती उतरवण्यात आलं होतं. राईट. त्याच्यामध्ये नील आर्मस्ट्रॉंग देखील होता. तर आता ह्या आर्टेमिस मिशन अंतर्गत आता जे 1 एप्रिल 2026 ला जे आर्टेमिस मिशन 2 लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि हे कशासाठी आणि त्याच्या अंतर्गत 4 ॲस्ट्रोनॉट कोणते आहेत ते पण आपल्याला डिटेल बघायचं आहे. तर आता आर्टेमिस मिशनचे एकूण 4 टप्पे आहेत. राईट. आर्टेमिस मिशन 1 जे मानवरहित चाचणी मोहीम होती फक्त. राईट. नंतर आर्टेमिस मिशन 2 जे आहे ती चंद्राभोवती मानवी प्रदक्षिणा याच्यासाठी ही मोहीम राबवण्यात आलेली आहे. आता जे सध्याच्या घडीला म्हणजे 1 एप्रिल 2026 ला जे लॉन्च करण्यात आलेले ते आर्टेमिस मिशन 2 आहे. याच्या अंतर्गत मानवाला चंद्रावरती उतरवायचं नाहीये, तर चंद्राभोवती त्यांना फक्त फिरून आणायचंय. ओके. चंद्रावरती मानवी प्रदक्षिणा आहे आणि एक टेस्ट आहे. राईट. नंतर आर्टेमिस मिशन 3 चंद्रावरती मानवाचं पाऊल आता म्हणजे आर्टेमिस मिशन 3 अंतर्गत मानवाला सॉरी मानवाला चंद्रावरती उतरवायचं आहे. आणि आर्टेमिस मिशन जे 4 आहे ते 4 नी काय करायचं तर चंद्राभोवती जसं आपण पृथ्वीच्या भोवती जे अंतराळ स्थानक आपण निर्माण केलेलं आहे तसं चंद्राभोवती आपल्याला अंतराळ स्थानक आपल्याला निर्माण करायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आर्टेमिस अकॉर्ड नेमकं काय आहे ते पण आपल्याला काय करायचंय डिस्कस करायचं आहे. ओके. आणि त्या आर्टेमिस अकॉर्ड जे आहे किंवा जे अग्रीमेंट आहे त्याच्यावरती भारताने देखील साईन केलेली आहे. तर ते नेमकं काय ते पण आपल्याला डिस्कस करायचं आहे कारण ते पण त्याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. तर बघा जे आर्टेमिस मिशन 1 आहे ते लॉन्च कधी केलं होतं तर 16 नोव्हेंबर 2022 ला लॉन्च करण्यात आलं होतं. आणि ही मानवरहित चाचणी उड्डाण होतं. मानवरहित होतं. याच्यामध्ये कुठलाही मानव नव्हता. तर SLS रॉकेट म्हणजेच स्पेस लॉन्च सिस्टम रॉकेट आणि ओरिएंट एअर जो स्पेस क्राफ्ट आहे ते दोन्ही त्याच्यामध्ये जोडले होते आणि त्याच्याद्वारे ही पहिली म्हणजेच या आर्टेमिस मिशन अंतर्गतली ही मानवरहित उड्डाण चाचणी होती जी चंद्राभोवती फेरी मारून भविष्यातील मोहिमांची चाचणी करण्यासाठी लॉन्च करण्यात आलं होतं. राईट. आणि हे सक्सेसफुली लॉन्च केलेलं आहे. आता जे आर्टेमिस मिशन 2 आहे, आर्टेमिस मिशन 2 1 एप्रिल 2026 ला लॉन्च केलेलं आहे आणि हे मिशन हे पहिली मानवासह चंद्रफेरी म्हणजे ह्या आर्टेमिस मिशन अंतर्गतची पहिली मानवासह चंद्रफेरी आहे. 10 डे हे लुनार मिशन आहे. राईट. 10 दिवसांची फेरी असणारे आंतरवेळांना चंद्राभोवती फिरून पुन्हा पृथ्वीवरती आणायचं आहे. राईट. चंद्रावरती त्यांना उतरवायचं नाहीये. त्यांना फक्त 10 दिवस पूर्णपणे फिरवायचंय आणि ती चाचणी घेऊन परत त्यांना पृथ्वीवरती परत उतरवायचं आहे. तर आता या आर्टेमिस 2 मिशन अंतर्गत एकूण 4 ॲस्ट्रोनॉटला त्यांनी पाठवलेलं आहे या स्पेस क्राफ्ट अंतर्गत ज्याच्यामध्ये ओरियन नावाचं म्हणजे स्पेस क्राफ्ट वापरण्यात आलेलं आहे. तर हे 4 कोणकोणते ॲस्ट्रोनॉट आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे रीड विल्सन सॉरी रीड वाईजमन. रीड वाईजमन हा नासाचा ॲस्ट्रोनॉट आहे. दुसरं म्हणजे विक्टर ग्लोअर हा पहिला नॉन व्हाईट ॲस्ट्रोनॉट आहे. नासाचाच आहे. पायलट आहे ते. आणि महिला जी पहिली आहे ती क्रिस्टिना कोच.
राईट. ही पण नासाची ॲस्ट्रोनॉट आहे आणि याच्यामध्ये कॅनडियन स्पेस एजन्सीचा एक ॲस्ट्रोनॉट आहे, ज्यांचं नाव आहे जेरेमी हान्सेन. जेरेमी हान्सेन. तर एकूण हे 4 ॲस्ट्रोनॉट आत्ता सध्याला पाठवण्यात आलेले आहेत, जे पूर्ण चंद्राची फेरी मारून परत येणार आहेत. राईट. तर थोडाफार अभ्यास वगैरे करतील 10 दिवस आणि ते परत येणार आहेत. त्यांना चंद्रावरती उतरवलं जाणार नाहीये. चंद्रावरती कधी उतरवण्यात येणार आहे? तर आता आर्टेमिस मिशनचा जो पुढचा टप्पा आहे, जो 2027 मध्ये लॉन्च करण्याचा प्रस्तावित आहे. तर जो आर्टेमिस 3 नावाचं मिशन आहे आणि ह्या आर्टेमिस 3 अंतर्गत मानवाला काय करायचे, दुसऱ्यांदा म्हणजे अपोलो मिशन नंतर म्हणजे 50 वर्षानंतर मानवाला चंद्रावरती उतरवायचंय. राईट. मून लँडिंग करायचंय आणि हे चंद्रावरती कुठं उतरवायचं, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती त्यांना उतरवायचंय. आणि महत्वाचं लक्ष काय, तर या आर्टेमिस मिशन 3 अंतर्गत पहिली महिला आणि पहिला नॉन व्हाईट अंतराळवीर चंद्रावरती पाठवणे. तर याच्या अंतर्गत हे 4 अंतराळवीर नंतर पाठवले जाणार आहेत, जे चंद्रावरती उतरणार आहेत. तर अर्थमिस मिशन 3 अंतर्गत होणार आहे. आता अपोलोतलं कोणतं असं मिशन होतं, ज्याने चंद्रावरती मानवाला उतरवलं, तर ते 16 जुलै ते 24 जुलै 1969 दरम्यान अपोलो मिशन्स अंतर्गत एकूण 17 मिशन्स होते. त्या 17 मिशनपैकी अपोलो 11 जे मिशन होतं, त्या अपोलो 11 अंतर्गत मानवाला पहिल्यांदा चंद्रावरती उतरून तिथं चालणारी पहिली मानव मोहीम होती. ज्याच्यामध्ये 3 अंतराळवीर होते. एक होता नील आर्मस्ट्रॉंग, राइट. दुसरा होता एडविन बझ ऑल्ड्रिन आणि मायकल कॉलिन्स. राइट. तर याच्यापैकी जे नील आर्मस्ट्रॉंग आणि बझ ऑल्ड्रिन्स होते, यांनी चंद्रावरती एकूण 2 तास 32 मिनिटे चंद्राच्या पृष्ठभागावरती घालवली होती. राइट. हे बझ आहेत आणि या पहिलं पाऊल जे आहे, पहिलं पाऊल चंद्रावरती नील आर्मस्ट्रॉंग यांनी ठेवलं होतं. राइट. तर ही होती अपोलो 11, ज्या अपोलो 11 अंतर्गत पहिल्यांदा मानवाला चंद्रावरती उतरवण्यात आलं होतं. राइट. सर्व तिघांनी मिळून याच्यामध्ये 8 दिवस 3 तास आणि 18 मिनिटे 35 सेकंद प्रवास केला होता आणि एकूण 9,53,054 मैल एवढं अंतर यांनी पार केलं होतं. तर ही होती अपोलो 11 आणि अपोलो अंतर्गत 17 जे मिशन होतं, राइट, ते होतं 1972 ला. हे अपोलो 17 मिशन पाडण्यात आलं होतं. राइट. ज्याच्याद्वारे चंद्रावरती मानवाला उतरवण्यात आलं होतं आणि ही 50 वर्षानंतर ही आर्टेमिस मिशन लॉन्च करण्यात आलेलं आहे. आणि आर्टेमिस मिशनचा चौथा टप्पा काय असणार आहे, तर आर्टेमिस मिशन चौथ्या टप्प्याअंतर्गत लुनार गेटवे, चंद्राच्या कक्षात स्टेशन तयार करायचे. जसं आपण स्पेस स्टेशन पृथ्वीच्या कक्षेत तयार केलेले, तसंच स्पेस स्टेशन चंद्राचा अभ्यास करण्यासाठी, चंद्राभोवती अंतराळ स्थानक विकसित करण्यासाठी हे आर्टेमिस 4 जे आहे, ते 2030 नंतर किंवा 2030 पर्यंत आपल्याला काय करायचंय, तर चंद्राच्या भोवती हे अंतराळ स्टेशन निर्माण करायचंय. आता आर्टेमिस अकॉर्ड काय आहे, हे थोडं समजावून घ्या. त्याच्या अगोदर आणखी एक लक्षात घ्या, की आर्टेमिस मिशन जे आहे त्याच्या अंतर्गत मेजर पार्टनर एजन्सीज कोणकोणत्या आहेत, ज्यांनी हे आर्टेमिस मिशन अंतर्गत जे स्पेसक्राफ्ट वगैरे सगळ्या तयार करण्यासाठी हार्डवेअर असेल, सॉफ्टवेअर असेल, सगळ्यांचं डेव्हलप केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये 4 मेजर एजन्सी आहेत. एक म्हणजे नासा, दुसरी म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी आणि तिसरी म्हणजे जपानची जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी अँड कॅनडाची कॅनडियन स्पेस एजन्सी. ह्या 4 एजन्सी मेजर मेजर पार्टनर एजन्सीज आहेत. राईट. तर आता आर्टेमिस अकॉर्ड काय आहे, ज्याच्यावरती भारताने साईन केलेले आहे. तर हे आर्टेमिस अकॉर्ड जे आहे, ते याचा आर्टेमिस अकॉर्ड जो करार करण्यात आला होता, तो एकूण 7 संस्थापक देशांनी 2020 मध्ये हा करार केला होता. आणि हा करार जो चंद्र आहे, त्या चंद्राच्या आउटर स्पेस ट्रिटीशी संबंधित होता. अंतराचा शांततेसाठी वापर करण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे. राईट. तर आता हे संस्थापक सदस्य कोणते होते, जसं की अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इटली, जपान, लक्झेंबर्ग, यूएई आणि यूके. तर आता हा जो करार आहे, तो बाह्य अवकाश म्हणजे आउटर स्पेस आणि अवकाशीय पिंडा, राईट, सेलेस्टियल बॉडीज, शांततापूर्ण त्याचा वापर करणे, नागरी अन्वेषणासाठी मार्गदर्शक तत्वांचा संच आहे, ज्याच्याद्वारे जे कोणी देश याच्यावरती सह्या करतील त्यांना याचा फायदा होणार आहे. आणि हा एक बहुपक्षीय मल्टीलॅटरल ॲग्रीमेंट आहे, जो कुठल्याही देशावरती बंधनकारक नाहीये, नॉन बाइंडिंग आहे. तर सध्याच्या घडीला म्हणजे 2026 मध्ये म्हणजे आतापर्यंत या करारावरती 60 देशांनी सही केलेली आहे, ज्याच्यावरती भारताने पण सही केलेली आहे. राईट. आतापर्यंत 60 देशांनी सही केलेली आहे. कधी? एप्रिल 2026 पर्यंत. याच्यानंतर आणखी देश त्याच्यावरती सह्या करू शकतात. तर एक आउटर स्पेस ट्रीटी आहे. तर आता याचे फायदे काय आहेत? तर या आर्टेमिस कराराची जी तत्वे आहेत, ही याच्या अंतर्गत वेगवेगळ्या देशांना काय फायदा होणार आहे? तर ही जी चंद्र मोहीम आहे, त्या चंद्र मोहिमेमध्ये सहभागी होण्याचा पहिला फायदा. दुसरं म्हणजे शांततापूर्ण उद्देश. हा जो करार आहे,
तो कशासाठी करण्यात आलेला आहे? अंतराळाचा शांततेसाठी वापर करण्यासाठी. राइट. नंतर पारदर्शकता. सदस्य देशांनी त्यांच्या अंतराळ धोरणे आणि योजनांबाबत पारदर्शक राहायचंय. नंतर इंटरऑपरेबिलिटी. एकमेकांना सुसंगत पायाभूत सुविधा आणि मानके विकसित करणे आणि एकमेकांना ते पुरवणे. अल्पकालीन मदत. संकटात असलेल्या अंतराळ कर्मचाऱ्यांना एकमेकांनी मदत करणे. नंतर अंतराळ वस्तूंची नोंदणी, संबंधित अंतराळ वस्तूंची योग्य नोंदणी, वैज्ञानिक माहितीची देवाणघेवाण सगळ्यात महत्त्वाचं. राइट. इथं जे अकॉर्ड ह्या जे ॲटॉमिस अकॉर्ड आहे याच्यावरती ज्यांनी साइन केलेली आहे, त्यांच्यासाठी सगळ्या देशांना जी वैज्ञानिक माहिती आहे, स्पेस इन्फॉर्मेशन त्याची देवाण-घेवाण होणार आहे. संशोधनातून मिळालेली माहिती खुल्या स्वरूपात ती शेअर करणार आहेत. राइट. नंतर अंतराळ वारसा जतन, नंतर अंतराळ संसाधने सुरक्षित आणि शाश्वत पद्धतीने वापर करणे, संघर्ष टाळणे, कोणत्याही प्रकारचा संघर्ष निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आणि अंतराळ कचरा नियंत्रण करणे याच्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे. तर आता याच्यामध्ये भारताला काय फायदे आहेत त्याच्यासाठी? तर भारताला प्रगत तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाची उपलब्धता निर्माण होणार आहे. चंद्र मोहिमेमध्ये सहभागाची संधी आपल्याला मिळणार आहे. नंतर इतर अंतराळ संशोधनाबाबत पूर्णपणे सहकार्य मिळणार आहे. एवढंच नाही, तर आपल्याला जी अंतराळ वैज्ञानिक माहिती जी आहे, ती पूर्णपणे माहिती देखील आपल्याला मिळणार आहे आणि भारतीय मोहिमा अधिक किफायतशीर होण्यास याची मदत होणार आहे. कॉस्ट इफेक्टिव्ह आणि डिप्लोमॅटिक अचिव्हमेंट आपल्याला हे याच्या अंतर्गत मिळणार आहे. तर हे पूर्ण होतं आर्टेमिस मिशन आणि जो आर्टेमिस अकॉर्ड होता किंवा ॲग्रीमेंट होतं ते ॲग्रीमेंट होतं. याच्या बाहेर तुमचा क्वेश्चन जाणार नाही, तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना हे लेक्चर शेअर करा आणि ज्यांना कुणाला आपल्या राज्यसेवा पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यूपर्यंतची कंप्लीट तयारी करणारी जी बॅच आहे, त्या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा जी कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी 2027 ची जी बॅच आहे किंवा 2026 ची बॅच याच्यामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, तर या नंबरवरती तुम्ही काय करू शकता? संपर्क करू शकता. 94 039 33 345 आणि तुम्हाला या लेक्चरच्या नोट्स देखील मिळतील. राइट. या नंबरवरती मला मेसेज करा. मी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करतो आणि तुम्हाला तिथं त्या सगळ्या नोट्स मिळून जातील. राइट. तर आता ह्या बॅचची माहिती हवी असेल तर या नंबरवरती तुम्ही मला काय करू शकता? मेसेज करू शकता. एकदम कमी फीस आहे. तुम्ही ती हप्त्यामध्ये पण भरू शकता आणि तुम्हाला अनलिमिटेड प्रत्येक गोष्टीचा ॲक्सेस त्याच्यामध्ये मिळणार आहे. तर आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी कोणी लाईक केलं असेल तरी लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बिकॉज शेअरिंग इज केअरिंग. सो थँक यू सो मच. हॅव ग्रेट डे.